आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओ जाणून घेऊया संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांच्या कथा संक्षिप्त स्वरूपात. एकदा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पंढरपुरात आलेत. संत नामदेव महाराजांना भेटावे असा विचार केला व श्री पांडुरंगाच्या मंदिरात गेले. तेथे नामदेव महाराजांनी पाहिले ज्ञानेश्वर महाराज आले आहेत म्हणून त्वरित त्यांना साष्टांग नमस्कार केला. त्यानंतर दोघांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना सांगितले, मला तुमच्यासोबत तीर्थयात्रा करायची आहे, तुमचा काय विचार आहे? तेव्हा नामदेव महाराज म्हणाले, अहो मी तर पांडुरंगाच्या अधीन आहे, तुम्ही त्यांची परवानगी घ्यावी. तेव्हा त्यांनी होकार दिला व दोघेही मंदिराच्या गाभाऱ्यात गेले. भगवंतास ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, माझी इच्छा आहे यांच्यासोबत तीर्थयात्रा करण्याची, तरी आपण परवानगी द्यावी. तेव्हा प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितले, हे नामदेवा, तुम्ही त्वरित यांच्यासोबत जावे व तीर्थयात्रा करावी, अखंडपणे माझे नामस्मरण करीत राहावे असे सांगितले. त्यानंतर दोघेही संत निघालेत. चंद्रभागेच्या तीरे आलेत. भक्त पुंडलिकाचे दर्शन करून मंदिरास प्रदक्षिणा केली. इकडे रुक्मिणी मातेने पाहिले तर भगवंताच्या डोळ्यात अश्रू आहेत. तिने विचारले, हे भगवंता प्राणनाथा, आज तुमच्या डोळ्यात अश्रू का आहेत? तेव्हा भगवंतांनी सांगितले, श्री ज्ञानदेव महाराज आलेत. त्यांनी श्री नामदेवांसोबत तीर्थयात्रा करण्याची इच्छा आहे असे सांगितले. मी होकार दिला व ते तीर्थयात्रेसाठी निघालेत. पण माझा भक्त नामदेवाचा मला वियोग झाला आहे म्हणून हे डोळ्यात अश्रू आलेत. तिने सांगितले, हे भगवंता, त्यांची तीर्थयात्रा सुखरूप पूर्ण होईल. तुमचे नाम ज्याच्या मुखी अखंड असते त्यांना शोक दुःख कसे येईल? तरीही भगवंतांनी सांगितले, मला माझ्या भक्ताची चिंता आहे, त्यांची तीर्थयात्रा कशी पूर्ण होईल? माता रुक्मिणीने त्यांचे समाधान केले. तेव्हा भगवंत आनंदी झाले. सर्व भक्त नंतर भगवंताच्या दर्शनास येऊ लागले. इकडे नामदेव महाराजही थोड्या थोड्या वेळाने मागे वळून पाहत होते. नामदेव महाराजांची भाव भक्ती पाहून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, तुम्ही तर प्रत्यक्ष भगवंतासच आपले केलेले आहे. मी देखील तशी भक्ती करू इच्छितो. काय आहे ईश्वर प्राप्तीचा मार्ग? कसे श्रवण भजन मनन करावे मलाही सांगावे. तेव्हा नामदेव महाराज म्हणाले, तुम्ही तर श्रेष्ठ आहात, मला याबाबत काही माहीत नाही. तुम्ही तर ज्ञानी आहात, पण लहानपण घेऊन मला विचारत आहात. अशा प्रकारे अध्यात्माची चर्चा करीत करीत तीर्थयात्रा सुरू होती. ते अविंद राजाच्या नगरीत आले. राजास संदेश प्राप्त झाला. पंढरपुराहून नामदेव महाराज आले असून कीर्तन करतात. राजाने विचार केला, यांची परीक्षा घ्यावी म्हणून कीर्तनात येऊन बसला व कीर्तन रंगात आले असताना त्याने तेथे गायीचा वध केला व नामदेव महाराजांना सांगितलं, या मृत गायीस जिवंत करावे, नाही तर मी तुमचा देखील येथे वध करतो. तेव्हा नामदेव महाराजांनी सांगितले, आजपासून चौथ्या दिवशी गाय जिवंत होईल. तेथे जमलेले सर्व आपापल्या घरी निघून गेले. नामदेव महाराजांनी 4 दिवसपर्यंत पांडुरंगाचा धावा केला, प्रार्थना केली. भगवंत आले. तेव्हा नामदेव महाराज म्हणाले, हे भगवंता, तुम्ही इतका उशीर का केला? तेव्हा भगवंतांनी सांगितले, तुम्हीच राजा सांगितले की 4 दिवसांनी गाय जिवंत होईल, म्हणून मी 4 दिवसांनी आलो आहे. नामदेव महाराजांनी डोळे मिटून भगवंतास नमस्कार केला आणि डोळे उघडताच काय आश्चर्य, गाय उठून उभी राहिली. हा चमत्कार राजा व प्रजासमोर झाला. सर्वांनी नामदेव महाराजांचा जयघोष केला. श्री ज्ञानेश्वर महाराज व नामदेव महाराज तीर्थयात्रा करीत करीत वाराणसीहून निघाले. गया, प्रयाग इत्यादी तीर्थक्षेत्रे करून उन्हाळ्याच्या दिवसात मारवाड देशात आले. तेथे मार्गक्रमण करीत असताना दोघांनाही तहान लागली. तेव्हा त्यांना एक खोल विहीर दिसली, पण तेथे पाणी काढण्याचे काही साधन नव्हते. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी सूक्ष्म रूप घेतले व आत जाऊन पाणी पिऊन आले. पण नामदेव महाराजांनी ही लगिमा सिद्धी अवगत नव्हती. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, थांबा, मी पुन्हा विहिरीच्या आत जातो व तुम्हाला पाणी आणून देतो. तेव्हा नामदेव महाराजांनी सांगितले, श्री विठ्ठल सर्व व्यापक आहे, तेच माझी ताण दूर करतील. आणि इकडे पांडुरंगांनी रुक्मिणीस सांगितले, आज मला उदास का वाटत आहे? कोण भक्त संकटात आहे? तेव्हा तिने क्षणभर विचार केला. तेव्हा तिला नामदेव महाराजांचा आवाज ऐकू आला. तिने त्याप्रमाणे भगवंतास सांगितले. देवाने तिकडे पाहताच ती विहीर भरून वाहू लागली. ती विहीर मारवाड देशात आजही आहे. तेथे मार्गशीर्ष महिन्यात मोठी यात्रा भरते. पुढे काही दिवस दोघेही तीर्थयात्रा करीत करीत औंढ्या नागनाथ येथे आलेत. हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. तेथे माघ वद्य चतुर्दशीस महाशिवरात्र होती. तेव्हा नामदेव महाराज कीर्तन करू लागले. तेव्हा त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी खूप गर्दी झाली. शंकराची पूजा करण्यासाठी जायला ब्राह्मणांना वाट मिळाली नाही म्हणून त्यांनी नामदेव महाराजांना सांगितले, कीर्तन मंदिराच्या मागे जाऊन करावे.
नामदेव महाराजांनी मागे जाऊन कीर्तन सुरू केले. सर्व लोक तिकडे गेलेत. जेव्हा पुजारी बाहेर आले तेव्हा मंदिरच दिशा बदलून फिरलेले दिसले. हे पाहून सर्वजण आश्चर्य करू लागले. ब्राह्मणही नामदेव महाराजांची स्तुती करू लागले. कीर्तन पूर्ण झाले. प्रसाद म्हणून खिरापत वाटले. आजही ते मंदिर त्याच अवस्थेत आहे हे विशेष. या सर्व कथा श्री भक्त विजय ग्रंथ अध्याय 10 मध्ये वर्णित आहे. त्या संकलित करून ह्या व्हिडिओत प्रस्तुत केला आहे. आपणास आवडले असतील तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.